जय एसटी शेतकरी मित्रो, प्रश्न तुमचे उत्तर आमचे या सदरामध्ये आपलं स्वागत आहे। शशांक येलोरकर यांनी एक तक्रार केली आहे की सर एसटी वैदिक मध्ये खर्च दुप्पट होत आहे। मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की ज्या वेळेस आपण रासायनिक शेतीमध्ये रिझल्ट काढले तेव्हा आमची माती कशी होती? आमच्या माती जेव्हा सुपीक होत्या तेव्हा आम्ही रासायनिक खतांच्या द्वारे भरभरून उत्पन्न काढले। आता माती नापीक झालेली आहे तर आम्ही रासायनिक खतांना आपण आज टाळतो आहोत आणि आपण एसटी वैदिककडे वळतो। एसटी वैदिक वळण्यापूर्वी तुम्ही जैविक खतं, ऑर्गॅनिक खतं वापरून तुम्ही नापीक झालेली माती सुपीक करण्याचा प्रयत्न केला, पिकं चांगल्या प्रकारे काढण्याचा प्रयत्न केला, पण तुम्हाला जैविक किंवा ऑर्गॅनिक द्वारे रासायनिक सारखे उत्पन्न मिळत नाही, म्हणून तुम्ही एसटी वैदिककडे वळला। आता एसटी वैदिक ज्यावेळेस तुम्ही वळला तर तुमची जमीन प्रचंड नापीक झालेली आहे। अशा नापीक जमिनीमध्ये तुम्हाला भरभरून अशा प्रकारे उत्पन्न पाहिजे। तुम्हाला चमत्काराची अपेक्षा आहे तो होईल, परंतु तुम्हाला त्याची किंमत पण मोजावी लागेल। तुम्ही जी माती नापीक केलेली आहे ती एसटी वैदिक मुळे झालेली आहे का? नाही, तुम्ही पूर्वीच केलेली आहे। मग ती नापीक झालेली माती सुपीक करण्याचा खर्च तुम्ही एसटी वैदिकवर का बरं लागता? तुमची नापीक माती सुपीक पण करायची आणि वरून नंतर परत तुमचं पीकही चांगलं जोमदार करायचं, या दोन वेगवेगळ्या गोष्टी। एसटी वैदिक तुम्हाला पहिली माती सुपीक करून देईल पहिल्या 1-2 बेसल डोस मध्ये, आणि मग तिसऱ्या बेसल डोस मध्ये तुमचं पीकही चांगलं होईल। पण पहिले जे 2 बेसल डोस लागले ते तुम्ही माती नापीक केल्यामुळे लागलेले आहे, तुम्ही आमच्यासोबत शेती करता म्हणून नाही लागत आहे। मग तिसरा बेसल डोस आहे तो अधिकृतपणे एसटी वैदिक साठी खर्च केलेला आहे तुम्ही। जेवढे रिझल्ट तुम्हाला तिसऱ्या बेसल डोस मध्ये मिळणार आहे पुढच्या पिकात ते पहिल्याच बेसल डोस पासून मिळणार आहे। म्हणून तुम्ही तयार केलेले खड्डे, तुम्ही नापीक केलेले माती खर्च आहे, ते जे बिल आहे तुम्ही एसटी वैदिकवर फाडता, हे मात्र तुम्ही अन्याय करता। जगामध्ये कुठलंही असं तंत्रज्ञान नाही जे तुम्हाला नापीक माती सुपीक करून देईल। एकमेव असं जगाचं तंत्रज्ञान आहे एसटी वैदिक जे नापीक माती सुपीक करून देतं। तुम्ही आभार मानण्याच्या ऐवजी तक्रार कसली करताय यावर निश्चित चिंतन केलं पाहिजे। धन्यवाद।